नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विठुनामाने दमदमल खुरसापार. MP पांडुर्णावरून धापेवाडाकडे निघालेली माऊलीची पालखी. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खुरसापार या गावात MP पांडुर्णावरून 60-70 वारकरींनी धापेवाडा विठ्ठल मंदिराकडे जात असताना त्या पालखी दिंडीचे खुरसापार या गावात दरवर्षीप्रमाणे काल दिनांक 3 जुलैला सकाळी 11 वाजता आगमन झाले. गावातील कोबडे परिवार व समस्त गावकरी यांनी मोठ्या आनंदात त्यांचे स्वागत केले व तसेच ही पालखी दिंडी गावात फेरी मारत हनुमान मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन करत विठुनामाचा गजर करून ती पालखी दिंडी ही 1 ते 2 तास विश्रांती म्हणून खुरसापारचे कोबडे परिवार यांच्याकडे त्यांची दरवर्षीप्रमाणे उत्तम मेजवानी जेवणाची सोय करण्यात आली. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन ही पालखी दिंडी थेट खुरसापारवरून धापेवाडाकडे रवाना झाली. त्यावेळी काशीराव पटे, पंढरीजी कुबडे, गणपती राऊत, कैलास पटे, उमाजी आवारी, सुरेश वानखेडे, रमेश कवडे, संदीप पटे, पांडुरंग वानखेडे, संजय डोंगरे, विवेक कुबडे, अरुण डोंगरे, देवेंद्र राऊत, ज्ञानेश्वर डावले, सुशील हिवरकर, सतीश राऊत, सुधीर भूतमारे व तसेच गावातील इतर नागरिक यांनी या पालखी दिंडीला बस स्टँड हायवे रोड पर्यंत सार करण्यात आली. तसेच सोबत आलेली वारकरी मंडळी, खुरसापार येथील भाविक नागरिक सोबत महामार्ग पोलीस दीपक पाचपोर, सुशील राऊत, गुरुवारी गोतमारे गुरुकुल संचालक गोतमारे सर आणि त्यांचे विद्यार्थी निखिल पोटभरे, पंकज घाटोडे, संजय टेंभेकर, महेश टेकाडे, प्रशांत कामोने, मनीष राऊत, चेतन हेलोंडे, गणेश कोवे, शुभम राजपुते, यश भवळे, सक्षम तातेड, भावेश वाखोरे, प्रज्वल कडक उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली. नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट.